नमस्कार मित्रांनो, तर आलो बघा गावातून आता दूध घालून. बघू आता काय घरात काय स्वयंपाकाच काय केलंय का जेवणासाठी. आईला काय तर नवीन दिसायला लागली, काय बनवलंय. हा अरे, तर मित्रांनो बघा आज वडापावचा बेत केलाय. काय का बघा घरच्या घरी, कारण गावात आणून काय तेवढं मोजकं आणून काय पोट भरत नाही, म्हणून ही घरच्या घरी बघा असं वडापाव चालू आहे. पोरं कुठे गेली? हा, खाली तर बसणारच आहे. आता एक वडापाववर एक गाणं सुचलं बघा मला. आता गाणं म्हणतो, तुझ्यामुळं झाला माझ्या जीवनाचा वडापाव वडापाव. बघा असं म्हणजे कसं मजा करून जगायचो. कसं बायकोला थोडं चांगलं वाटलं पाहिजे, खुश राहिलं पाहिजे. मी काय आता काय दिसायचंय बघ की. अरे कुठे गेला रे, कुठे गेली जोड? तर बघा आता मित्रांनो वडापाव कसा केलाय घरचा. बाहेरचा खाऊन काय उपयोग नाही हो. पाव 2 डझन आणलेत. कसं आहे बाहेरचं, कसं बी तेल वापरलेली असते ती, काय म्हणजे त्याला हलक्या क्वालिटीची तेल वापरून आपलं कसं बसणं किंवा ती पचायला बी कसं आहे प्रॉब्लेम येते. तर म्हणून घरच्या घरी बघा आपलं वाटेल तेव्हा खायचं. कसं आहे माहित आहे का, जिंदगीमध्ये काय नाही, खाऊन पिऊन मजा करून वाटेल ती कशी पाहिजे तशी आपल्या पद्धतीने जिंदगी जगायची. घरच्या डाळीचं पीठ हरभरा केलता. आला का ये, असं झालंय काय. तरी म्हटलं बोल ना का एकदम म्हणजे तोंडात वडापाव घेतलाय त्याने खायला. बघू मला बी जरा शॅम्पल एखाद्या. मिरची पण तळली. मिरची तळली, मिरची नको. बघू कसा आहे चवईला मित्रांनो. तर या वडापाव खायला फक्त पाऊस तेवढं आपण गावातनं विकत आणलेलं, ती बी जरा ताजं भेटलं म्हणून. एक एक गडी खाऊन आता अजून आले तर बघा. पाव गरमीमुळे असं झालं का? मिरची कशी आहे, तिखट आहे? मीठ टाकलं ना, मीठ टाकलं. हवा टाकतोय मीठ, तुम्ही काय करतो. तर मित्रांनो एक नंबर घरच्या घरी वडापाव एक नंबर झालेला आहे. तर खायला घरच्या घरी माल केलेला एक नंबर असतो. गावातली काय पण टाकत असतात. नाही त्याचं तसं म्हणणं नाही का, तेल वगैरे हलकी वापरते ते म्हणून. आणि घरचं खायला काय लिमिट असते का? एका दुसऱ्याच्या आधारे खाऊ शकतो ना. तसं तर पैसे देऊन किती बी खावा, किती बी खावा, किती बी खावा सर्वच. तर 15 रुपयाला काय खाय ना गावात. नाही ठीक आहे. आयला नानाला ती करून झाली गरम गरम खाऊ दे. देतो आयला दे प्लेट मध्ये. आमचं हे गरीब तसा उभारतोय बाबा. दे प्लेट मध्ये आपण. त्यातलं 2 पाव माझं करायला ना चालू नाही तुझं चालू दे. घरच्याला माफ नसते ना. म्हणून तर घरच्या घरी काय वाटेल ते खायचं करून. मिरची देऊ, मिरची नाही खात म्हातारे. हे दे 2 वडा दिन 2 पाव आणि परत घेऊ लागलं.
हा तिला ती तसं ती हे करून दिली त्यात. झोपले ते बघा. ए ते उठा. हे काय झोपले ते, आई वडील झोपले ते. कसं आहे, मिळून मिसळून खायची आपल्याला सवय बा. काही जिन्नस करू द्या घरी, काही कुठलाही पदार्थ केला एकटं कधी खात नाही आम्ही. मिळून मिसळून खायचं मजा करून. आता भाजी कशीच बनवते ग? भाजी गव्हाची सुकी बनवते. सुके कशाला कालवणच करी. वडापाव खाताय का कालवण भाकरी खाताय? मग वडापाव झाला तर मग नुसत्या वडापाववर झोपायला. मग काय खावा मग भरपूर केलेत, मुलकाच गेलेत खावा. बरोबर आहे ग. तुम्ही पण खावा. थंड झालेलं जरा घ्या गरम गरम खावा, चांगलं लागते. मग कापून देऊ आहे, दिगी कापून भरून देतात. ती दिगी ती दिगी तिथे तयार होती. चल देते तुला दुसरा. मस्त झालेत बघा, एकदम खुसखुशीत. चांगलं झालं. हम्म. मिरची काय केलं? पण त्याला काय माहिती ती शेंगदाणा चटणी ती एक लावती, ती जरा मिरची घ्या. करायला पाहिजे. शेंगदाणा चटणी ग. शेंगदाणे चटणी कशी झाल्या खावा. हाई आपली मिरची तळली मस्त पैकी खावा. मिरची दावतोय का खातोय? पोरं ती काटाय मिरची खावा. मिरची मिठात चांगली असते. जाळ काढील, जाळ तिखट आहे मिरची. मिरची तिखट आहे. कोथिंबीर टाकली हो टाकली. आवाज का नाही. तेल 1 लिटर पण लागते का किलोवर? लिटरला 2 लिटर. कशाला 2 लिटर लिटर हा लय लागत नसतं. मग ज्याला तेल जळतंय तसं वड्याला लय करत नाही ते. बर. गावात बघ 20 रुपये 30 रुपये एक वडापाव 1 प्लेट. कसे घे वडापाव एका पिठीत किती येते ना? 2. मग बस तो 15 रुपये येत आहे ना. घ्या अजून खाऊ. भरपूर झाले. म्हातारी एवढी घे ना. घे खाऊ. घ्या खाऊ खाऊ. पोरं बी सारखी म्हणत होती हो वडापाव करायचा, वडापाव म्हणलं करूनच टाकायचा आज. चला तर मित्रांनो, सर्वांना गुड नाईट, शुभरात्री. गुड नाईट.